दोन्ही द्याला चलो रोल ना पाटील साहेब काय म्हणाल तिसरा दिवस आहे तुमची शुगर कमी झाली बीपी पण लो झालेला कसे झाले बरी सध्या बरी आहे काय त्रास होता बीपी शुगर लो झालेला होतं पण बरं आहे सध्या तिसरा दिवस आहे आंदोलनाचा सरकारने काही संपर्क केलाय काही संदेश आलाय काही त्यांना कुठं मराठ्यांची गरज सरकारला मराठ्यांची कधीच गरज नव्हती पुढं नसणार आहे त्यांना फक्त मराठ्यांच्या मतं लागतात मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे ते कशाला संपर्कात असते ते छगन भुजबळ संघ संपर्क करत दंगली गाडीवर म्हणून जातीत भांडणं लावा म्हणून तिकडं संपर्क करतात मराठ्याच्या गावांनी रॅल्या काढ छगन भुजबळ सांगते सर तिकडे वेळ आहे त्यांना इकडं नाही आहे मराठ्यांचा प्रश्न सोडवायला वेळ नाही सरकारला मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची होण्याची शक्यता आहे आरक्षणावर चर्चा होऊ शकते आम्ही तर आरक्षणावर तर ते जाती दंगली लावायला चर्चा करते मराठीचे प्रश्न सोडायला दोघाला वेळ नाही काल अमित शहा म्हणाले की आमचं सरकार असताना आम्ही आरक्षण देतो मात्र शरद पवारांचं सरकार आल्यानंतर आरक्षण गायब होऊन जातं तुमचं सरकार आलं झाले 3 वर्ष महिला केसेस केल्यात म्हणा ते तुमच्या सरकारने आरक्षण तर नाही दिलं गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने त्या सरकारने घातलं शरद कुणाच्या महाविकास आघाडीचे आरक्षण हे माहिती आहे आम्हाला तेच पाडे कवर घेणे तर म्हणा आम्ही शहाला तेच कवर गिरी का एकदा दिलं तुम्ही ते घातलं आता तुमचं सरकाराला द्यायचं 10 वर्ष झालं तेच चालू आहे घेतो थोडंफार आमच्या अंगाच्या आग व्हायला लागल्या सारखं पोटातलं पाणी सुद्धा तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडायला लागलं दुसऱ्या दिवशी या 7व्या 8व्या दिवशी पुढत असतं इकडे कुठं लक्ष आहे सरकारला द्यायला अमित शहा साहेबांचं सरकार काल फडणवीस असं सुद्धा म्हणालेले होते काल कार्यक्रम होता भाजपचा त्यामध्ये ते म्हणाले की मनोज जरांगेंचं सोडा शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे तरी ओबीसी आरक्षणातून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार होतील का त्यांचं नाही म्हणणं आहे समजा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना त्यांचं नाही म्हणणं आहे समजा असं उदाहरण धरून चालू येत नाहीत ते म्हणजे त्याचा अर्थ किंवा तुमचं म्हणणं काय द्यायचं आहे का नाही तोवर घातली येतं एकामेकावर तुमचं बी म्हणणं सांगा ना ओबीसी कोटे घेऊन द्यायचं नाही आम्ही बघू तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठी तुमच्याकडे मागं उभा राहिले तर उभा राहतील परत तुम्ही हा म्हणून सांगा ना ओवर दोघं वापर करता तुम्ही मराठीत महाविकास आघाडीवाले ओबीसीतून बोलणार नाहीत आरक्षणाला महायुतीवाले बोलणार नाही जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा म्हणा मराठी तुमच्या साथ देते ते नसले म्हणत तर हे म्हणा कुणीतरी हा म्हणा दोघापैकी येईल ओर येडच काढिता आणि बरोबर करतो ह्यावेळेस आता बघा तुम्ही दोघाला तुम्ही निवडणुकीत उतरणार जर दिलं नाही तर असं म्हणत असताना प्रसाद लाड यांनी टीका केली होती आता ते तुम्हाला एक आवाहन करतायत की संघर्षासाठी जर तुम्हाला विधिमंडळात जायचं असेल तर तुम्ही या मी त्यासाठी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो म्हणजे मॅनेज करावे मला लाड एकीकडून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही मग त्यांना दादा म्हणतो भाऊ म्हणतो लागला मॅनेज करायला केलं दुकान चालू
घेतलेच का संस्कार शेवटी फोडाफोडीचे आलेत का जातीवर खरी जात दिसलीच का तुम्ही राजकीय जात शेवटी नाही वळायचं रक्त तुमचं रे जाती गट नाही वळायचं यार तुमचं रक्त जाती शेवटी फोडाफोडी मॅनेज करणं आमदारकी देतो मी बाजूला जातो लई गचळ लोक माणसं करतात गचळ तुमच्या या उपोषणाच्या काळामध्ये मागण्याशिवाय पॉलिटिकल स्टेटमेंट अधिक होते तुमच्यावर. म्हणजे आत्ता तुम्ही राजकारणात जाणार ही सगळी राजकीय बोली आहे असं आता सर्व पक्षाच्या स्तरावर ती चर्चा होते आहे. मी कुठं राजकारणाचं बोललो का आणि तुम्ही पहिल्याच दिवशी असं म्हणाले होते की समजा जर हे जर झालं नाही तर 13 ऑगस्टपासून सर्व पक्ष जे सर्व जाती धर्मातले लोक आहेत जी इच्छुक आहेत ते यावेत. काय करू 10 महिने झालं मी महासमाज एवढंच म्हणतो आम्ही आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं म्हणतोच का नाहीत आहेत का नाहीत मीडियाचे बंधू साक्षीदार 6 कोटी मराठा बी साक्षीदार आहे का नाही 10 दिवसापासून आम्ही सारखं म्हणतोय 10 महिन्यापासून आता 29 ऑगस्टला 11 महिने होते ना बरोबर आम्ही सारखं तेच म्हणतोय की बाबा आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही. मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा माझा समाज काय करेल राजकारणाकडनं द्यायचं काय करेन तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हाला सरकार बनावं लागेल. मग आता आम्हाला नाही घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाडावं लागेल आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या जाती धर्मात लोकांना तिथं बसावं लागेल ना. काय चूक आहे काय चूक आहे एक माणूस किंवा एक मनोज जरांगे 11 महिन्यापासून सारखं म्हणतोय की आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं इतकं प्रामाणिकपणापासून इमानदारीनं सांगतोय मी 11 महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं. तुम्ही जर देणार नसलात तुम्ही मराठ्यावर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडे सत्तेत जावं लागणार का नाही दिल्यावर काय चूक करतो मी माझ्या समाजाला ते मान्य आहे ते देणार नसले तर आपलं सत्तेत चला पाडा आहे आम्ही हे समाजाचं म्हणणं आहे जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो. काल अमित शहा इथं आले होते ते शरद पवारांकडे बोट दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आता जो प्रश्न विचारतो तुमची अपेक्षा काय होती काय बोलायला हवं होतं त्यांनी काय करायला हवं होतं नाही ते काय त्यांनी काय लक्ष घालायला हवं काय ते का लक्ष घालायचं ते मोठे लोक आहेत त्यांना लक्ष घालायला कुठं टाईम आहे गरीबाचं. जेव्हा आता टांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार मोठ्या लोकांना गरीब लोकांची गरज नाही राहील त्यांना फक्त सत्ता स्थापन करूच तर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा ते गरीबाच्या ढोंगाडवर लात मारले गेले झाले आता मोठाले कावळे ओळखी झाले त्यांना धरून येते आता गरीबाला नाही धरून ते आता ते नाही सोडू शकत हो ते नाही सोडू शकत तिथे शिर्डी लागतात मोदी साहेबाला सांगितलं जाणं तुम्ही लक्ष घाला आणखीन शब्द नाही त्यांचा बृह शब्द त्याचा हे ते काय ते लोकांचे मुर्दे पाडणारे लोक आहेत ते फक्त चेहरा माणसाचा आहे त्यांना आतून कपटान भरलेले लोक आहेत काय खरं नाही त्यांचं ते गरीबाला कवाच मोठं नाही करू शकत कोणत्याच ते त्यांना मोठ्या जाती संपायच्या देशातल्या म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या यादव राजपूत गुर्जर जाट मोठ्याल्या जाती संपवायच्यात मुसलमान दलित मोठ्याल्या जाती देशातल्या संपवायच्या त्यांना विचित्र लोक आहेत त्यांचं कोणच आहे मोठ्या जाती संपवायच्या आणि छोट्याल्या जाती धरून राजकारण करायचं आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल उभा कार्यक्रम लागेल त्यांना. आता अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते आणि तेही तुमच्या अत्यंत जवळ चांगलं आहे त्याला काय जवळ लांब काय छगन भुजबळ कामच आहे तेवढं इथली तर करणे भांडणं लावून देणे मारामारी लावून देणे यांना काही नाही यांना कळणार बी नाही कवा लोक काय बोलतील जनता काय बोलते यांना नाही कळणार कारण माणूस एकदा येडा झाला ना येडाच होत असतो छगन भुजबळचा आहे पण ते त्यांच्या संघर्ष त्यांचा कोणाची छगन भुजबळ शिवाय उपोषण बी होऊ शकत नाही त्यांचं छगन भुजबळ शिवाय त्यांचा पान बी आलू शकत
नाही पण ओबीसी समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करतायत. त्याच्यात कोणतं आरक्षण आहे? भुजबळांचा काय रोल आहे त्याच्यामध्ये? त्यांच्या आरक्षणाला कोणता धक्का लागला? व्हिजेंटीच्या आरक्षणाला कोणता धक्का लागला? देवाला तरी लागतो का? धनगराच्या नोंदऱ्याच्या आरक्षणाला धक्का? 19% आरक्षणाचा विषय आहे. तुमचा काय संबंध त्याचा? तुम्ही फुकट भांडणं कधी घ्यायला लागले आणि पळायला लागले कोणकडे आणि अर्थ आणि बोलणार म्हणून वेगळेच काढायला लागले. घेतेत आणि फितेत जाऊ द्या. आता काय आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही खंडित पकडायला तुमचा काही संबंध नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना. एक ठिकाणी एक ना एक दिवस होणारच आहेत ना. होणारच आहेत आम्ही बघू. काही जण आंदोलनाला सामाजिक आंदोलन तर काही जण पॉलिटिकल आंदोलन असं म्हणतात. कोणाला ते आता सध्या आज ओबीसीचं जे होतं पण त्याच्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं की ते पॉलिटिकल आहे का खरंच सोशियल आहे? मला एवढंच म्हणायचं त्यामुळे तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. तुम्ही विनाकारण भांडण विकत घ्यायचं नाही. विनाकारण तुमचे आमचे संबंध खराब करायची काही गरज नाही. आणि आम्ही असं म्हणलं त्याचं गैरअर्थ बी काढायचं नाही की आम्हाला ते भीत आहेत म्हणून बोलाणार. असले बी ते काय म्हणतात त्याला पुंगट अर्थ म्हणायचं त्याला थोडक्यात काढायचं नाही. असं एक भूतचे आदर करते सन्मान करते त्याचा अर्थ असा काढायचा. प्रसाद लाड यांचा एक आदर वक्तव्य आलेलं आहे. सदर करते. आम्ही त्यांना बोलत नाही याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो. त्यांच्या विज्ञानाचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही. त्याचा अर्थ काय काढायचा? तुम्ही काय काही डर आहे आणि ते आम्हाला भीत आहे. काय अर्थ काय मोकळे होतोच ना आम्ही. तुम्ही जसे मोकळे तसे. माझं म्हणणं आहे की त्यात छगन भुजबळला दंगली करायच्या आणि ते करणार 100%. ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते रॅल्या काढते. धनगर बांधवाला सामान्यांना कळतंय की हे काय ते सुपारी घातल्यासारखं खेळ. छगन भुजबळ हे करतोय. मी छगन भुजबळ दंगली घडणारी. छगन भुजबळ एवढा शहाणा नाही. 100% मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडणारी म्हणजे घडणारी. तेव्हा आमच्या इकडं उपोषण बसू छगन भुजबळ. आमच्या इकडं तर रॅल्या काढायला लावतं. आमच्या इकडं सभा घेतो आणि मी जर येवल्या सुरू केलं तर तुला किती मजा लागते इकडं. तुला दुसऱ्याच्या गावाईने दुसऱ्याच्या तिकडं जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं येशीत बसतो. मी येवल्यात उपोषण सुरू केलं मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल? मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठी. आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा. मी करतो बरं सुरू येवल्याकडं तिकडं त्या नाशिकला. मग कसा महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतो. मग किती वाईट वाटेल तुला? इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला. आमच्या इकडं आमच्यात वादळ लावून द्यायला लागला. इकडं गर्दी करायला लागला. तिकडं गर्दी सुरू झाल्या मग तशी शक्यता आहे का? शक्यता नाही. मग ॲडव्होकेटच येते आता. तू इकडं काढी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं. आमच्यात मारामाऱ्या लावायला काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे. तीनदा रॅली असती का? तीनदा रॅली असती का? तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का? म्हणजे आमच्याच इकडं मारामाऱ्या लावून द्यायची आणि तो मजा बघायची. कारण तो या लोकांना काही त्रास नाही. तो या जातीच्या लोकांना त्रास नाही. तुला त्रास नाही. तो हा जिल्हा मोकळा. काय जी लॉस होईल यो ओबीसीचा आणि मराठ्यांचा होईल. धनगराचा आणि मराठ्यांचा होईल. काय जे व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसेल. तुला काही नेट नाही ना. तू मोकळा राजकारणासाठी मोकळा. तू ह्या जातीला ताण नाही तो मोकळा. आणि आम्ही तिकडं सुरू केलं. तुम्ही आता असं म्हणाले की डोक्यात आहे डोक्यात आहे आता नाही. हे इथलं उतरून तिथेही जाऊन बसू शकता. बसल्याची काय गरज आहे? मी कुठं करू शकतो. मी येवल्यात करू शकतो. नाशिकला करू शकतो. मी हे उपोषण कंटिन्यू तिकडे पण करू कसं काय नाही होणार? सातारा फाट्यावर होऊ शकतं. तिकडं सातपूरमध्ये होऊ शकतं. तिकडं होऊ शकतं. तिकडे होऊ शकतं ना. मुंबई नाक्याकडे होऊ शकतं. म्हणजे तुम्ही एवढं आंदोलन हलवू शकता. का नाही होऊ शकत? हे आंदोलन इथून तिथेही करू शकता कसं काय नाही कंटिन्यू. करू शकत? तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला. तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनं बसायला लागला. तू आमच्या मारामाऱ्या दंगली मुंडके कापायला लावणार. तू आता तू रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं. 50 बारे आमच्या तिकडे काय तुमच्या रॅल्याचं उपोषणच. म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असे तिकडे तुटून द्यायचं. आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश. आपल्याला काही ताण नाही. निवडून यायला नाही. जातीवादाला काही ताण नाही. जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच. मारामाऱ्या झाल्या तरी धनगराच्या आणि मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या. आपण शेप ते नाही का जुनी म्हणे गाव जिळे हनुमान बाहेर तसं ह्यो लांब तुटक बसलाय तिकडं ना. तो
तो ऐकडच येतो तिकडं आता. मग तुला कळण आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याचं आणि धनगराचं वाद लावून दिला. आता मात्र लय खोटा गोतला गाड्यानं. आता तर आपल्या दारात आहे, दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात. आता लय त्रास व्हायला लागला रे बाप. मग त्यांना किती होत असेल तवा आता ध्यानात येतो आहे. मी तिकडं आल्यावर तुला कळन वर्दळ कशी असते. महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथं येणार. मग बसव तो बी माया पुढं तिथं. तो बी ओबीसीचं आंदोलन आहे ना, माया पुढं बसव तिथं. तू लय शहाणा नाही ना, तुला वाटतं मीच लय शहाणा आहे. तो आहे पुढचा शहाणा आहे मी तिकडं परवानग्या काढायला लावले जातो. हा येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी बी तिकडे येतो आता उपोषणाला. मग कळन तुला किती बेकार असतं. पण आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल. ही अक्कल नाही त्याला अक्कल नाही. शेण खातं कधी कशाला पांढरा झाला म्हणतो. हां पांढरा कशाला झाला म्हणतो ते. त्याला अक्कल नाही. आंदोलन उपोषणीचं दोनदा तीनदा आमच्या इथं पुढं बशी. हां बार आमच्या गावानेच रॅल्या काढायला लावतो. म्हणजे दंगल करायसाठी ना. आम्ही म्हणतो शांत राहा, काही बोलायचं नाही. मग तुम्ही वरचे येणार रॅल्या घेऊन, तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार, तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार, तुम्ही घाण घोषणा देणार, तुम्हीच गाड्या फोडणार, मारामाऱ्या करणार आणि मराठ्यावर घालणार तू छगनभुजबळ. बरोबर ना. त्यापेक्षा तुला काय करायचं ना, इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येतो. तुला काय दंगली करायचं. प्रसाद लाडांवर काल तुम्ही टीका केली त्या मुलीच्या याच्यावरून. त्यावेळेस प्रसाद लाड काल म्हटले की अशा मुली जर असतील तर त्यांनी माझ्या ऑफिसला यावं, मी त्यांना सगळी मदत करतो. त्यांची भाषा बदलली. तो ऑफिसला लोक पाठायला आमचे सरकार जळलं काय. सरकारला सांग ना हे GR काढ म्हणून निर्णय काढ. तो ऑफिसला कशाला पाठायचं भजे खायला. हां तुला पैशावाला झाला का. तो ऑफिसला कशाला पाठायचं. तुझे सरकारची कड घेत होता ना बाबा. लाड भाऊ तुम्ही लय सरकारची कड घेत होते ना, तर सरकारला म्हणा ते निर्णय कर. EWS SCBC OBC कुणबी ऑप्शन खुले कर. शासन निर्णय काढा सांग पूर्ण महाराष्ट्रामध्ये. काय झालं तुमच्या कार्यालयाला बोली जा ओळखी करून घ्यायच्या काय लोकांची काय करायची. सरकारच्या बाजूनं बोलता फडणवीसला सांगा निर्णय कर. किती सोपं आहे. ऑफिसला कशाला बोलायचं. फोड्या करायच्या काय लोकांची. असं देखील म्हणाले की आमच्या भगिनी आहेत. काल ही मुलगी रडली तिच्याबद्दल. त्या आमच्या भगिनी आहेत आणि मनोज जरांगे आमचे भाऊ आहेत. मग चांगलं आहे. आमच्याच घरी कर भाऊ आहे. मग नीट बोलावं. नीट बोला. पुढे देखील दुसऱ्याचं गमीला घ्यायचं आणि उगत नुकती वाढायची कोणकडे बी फुकटची. हां इकडे लागलं आमच्या आग व्हायला शरीराचं. तुम्हाला काय होतं तिथं झोपून फुकटचे फकट मराठ्या जेव्हा आमदार काय कामायच्या. सगळं मोडून टाकला सगळा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा. आता आमचं आंदोलन मोडायचं. गोड बोलून फक्त काड्या करू नका. हां तुम्हाला वाटत असं ना आता भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आमच्या याच्यातून जाईन. तुम्ही किती पुढच्या चालीची ते मला चांगलं माहिती आहे. फक्त आतून अभियान राबवू नका, काड्या करू नका, ट्रॅप रचू नका. हां एक उतरू नका. आमच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या. तुम्ही मागे त्याचा अर्थ तसा होणार. याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषदा अभ्यासकांनी समन्वयकांनी माझ्याजवळच्यांनी फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावले. गोड बोलून काटा काढायचं कामा नका करू. चला धन्यवाद. येस त्रास व्हायला लागला. लय पाणी यायला लागलं तोंडात. ओके चल जिरेन बोटाने एकच मिनिट. लक्ष्मणचं नाव करून टाकलं. चला माईक बंद करा सगळ्याची.